नमस्कार मित्रांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघूया. ऋषी आणि कमळी गप्पा मारत मारत चाललेले असतात आणि कमळी आणि ऋषी खूप मनमोकळ्या अशा गप्पा मारतात. बोलता बोलता ऋषी म्हणतो, कमळी एक विचारू का? आणि अगदी मनमोकळेपणाने सांगणार असेल तरच विचारतो. विचारा सर. ऋषी म्हणतो, आजपर्यंत मदत करण्याचा, बोलण्याचा, मैत्री करण्याचा कितीदा प्रयत्न केला. माझ्यापासून लांबला पळती आणि मला भांडण काढती किंवा काहीही कारणापासून मला तुझ्याजवळ किंवा तू माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करत नाही. थोडक्यात मला तू टाळते असं दिसतंय. तू असं का करत होती? आणि अगदी सहज म्हटलं तुला, आपण मला पार्टी हवी आहे, आपण पार्टी करूया संध्याकाळी. अगदी काही न बोलता सहज तयार झाली. म्हणजे काय, मी लकी आहे की सूर्य दुसऱ्याच दिशेने उगवलाय? काय सांगता येईल का कमळी? अहो सर, तुम्ही समजताय तसं काही नाहीये. अगदी साधं आणि सोपं कारण आहे. खरंय सर, फटकून तर वागतच होतो मी. कसं आहे ना, शहरातल्या माणसांवर इतक्या लवकर विश्वास ठेवावा अगदी सहज असं मन झळझळत नाही. म्हणजे शहरातले सगळेच अगदी वाईट आहे असं नाही म्हणायचंय. आणि त्यातल्या त्यात सर, तुम्ही इतके चांगले आहात की अगदी डोळे झाकून विश्वास ठेवला तरी काही हरकत नाहीये. आणि हे जेव्हा माझ्या लक्षात आलं, हळूहळू आता आपल्यात मैत्री व्हायला लागली आहे सर. म्हणून तर पार्टीसाठी होकार दिला. ऋषी आता कमळीकडे बघतो आणि हसायला लागलेला असतो. कमळी म्हणते, इथे पार्टीला यायचं कारण म्हणजे आज माझ्या आईचा वाढदिवस. गावाकडे जो असतो तर आबा, मी, आई लय मज्जा केली असती. मंदिरात गेलो असतो, प्रसाद वाटला असता, आज दिवसभर धमाल धमाल झाली असती. आम्ही तिघे एकत्र असलो की आम्हाला काहीही नको, खूप आनंदी असतो आम्ही. सर, मला लय आठवण येते आबाची, आईची. सर, तुम्हीच म्हणता ना, ट्रीट द्यायची म्हणजे आनंद घ्यायचा आणि द्यायचा. आनंद दिला की तो अजून वाढतो. मग मी तेच केलं. माझी आई आज माझ्यासोबत नाहीये, आम्ही खूप लांब आहे. पण जाऊ द्या, तिच्यासोबत तिचा वाढदिवस नाही तर तुमच्यासोबत तिचा वाढदिवस केलाय ना साजरा. लय म्हणजे लय आनंद वाटला सर. आणि तुमच्या चेहऱ्यावर जसा आनंद आहे ना, तसाच अगदी माझ्या आईच्या सुद्धा चेहऱ्यावर आनंद असता. पण आज सुद्धा तुमच्यासोबत सुद्धा मी वाढदिवस साजरा केला ना, खूप छान वाटतंय मला. कमळी म्हणते, सर तुमच्यासोबत आज आहे ना मी, लय म्हणजे लय आनंद वाटला बघा. आणि इतका महत्वाचा वेळ आज तुम्ही मला दिला त्याबद्दल खरंच थँक्यू सर. माझी आई आणि आबा नेहमी सांगायचे, जगात सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती असेल, किमती गोष्ट, ती म्हणजे वेळ. आपल्या आयुष्यात वेळ हा सगळ्यात महत्वाचा आहे. त्याचा आपण आदरही केला पाहिजे आणि किंमतही केली पाहिजे. कमळी म्हणते, सर मला लय आठवण येते आईची, आबाची. पण कसं आहे ना, आबाला मी वचन दिलंय की मी माझं शिक्षण पूर्ण होईपर्यंत गावाकडे काय परत येणार नाही. आणि आबाला वचन दिलंय म्हणल्यावर ते वचन मी पाळणारच. मी आधी माझं शिक्षण पूर्ण करणार, लय लय मोठी होणार आणि मगच गावाकडे परत जाणार. ऋषी आता म्हणतो, चल कमळी, खूप गप्पा मारल्या आणि वेळही झाला, आपण जाऊया, तुलाही जायला उशीर होईल. इकडे आता अनिका आणि तिचे सगळे फ्रेंड्स आलेले असतात. जिथे पेपर ठेवलेले असतात त्या रूम मध्ये येतात. लॉकरची चावी वगैरे सगळं अनिकाने मिळवलेलं असतं आणि आता मुद्दाम कमळीला काहीतरी त्रास द्यायचा म्हणून सगळे मिळून प्लॅन करतात. आता ऋषी बरोबर कमळीला बघितलंय म्हणल्यावर अनिकाला किती राग आला असेल हे तर आपल्याला माहितीच आहे. आणि अनिका आता म्हणूनच ते पेपर बघायला आली आहे, बघू हिला किती मार्क मिळाले वगैरे. अरे वॉचमनला घुस देऊन ह्या चाव्या मिळवल्यात, पटपट पटपट आवरा आणि आपल्या अंगलट काही येणार नाही असं करा बाबा. अनिका जवळ चाव्या आलेल्या असतात. सगळ्या मुलांना ती कामाला लावते आणि नेमकी पेपर कुठल्या कपाटात ठेवले ते पटपट शोधा. सगळे आता शोधायला लागलेले असतात पेपर कुठच्या कपाटात ठेवलेत. खूप प्रयत्न केल्यावर त्यांना एक फाईल सापडती आणि त्या फाईलमध्ये पेपर असतात. बरोबर त्यांना कमळीचा पेपर सापडलेला असतो. सापडलाय बघ, आता कमळीला बघू काय दिवे लावलेत. अरे मुलांनो, ह्या गावछापला फर्स्ट क्लास मिळालाय. अरे मला वाटलं तिला काहीच येणार नाही, 0 पडणार, तिला फर्स्ट क्लास मिळालाय आणि हे इम्पॉसिबल. अनिकाला हे अजिबात आवडणार नाही. अनिका म्हणते, खूप मोठं स्वप्न आहे ना तुझं गावछाप, खूप शिकायचंय, मोठ्या नोकरीला लागायचंय, गावात जाऊन कॉलेज टाकायचंय, सगळं पूर्ण होणार. कारण अनिका आहे ना आता, बघतच राग आहे गावछाप कमळी. माझं एक स्वप्न आहे ग, ऋषी आणि ऋषीच्या आणि माझ्यामध्ये तू येतीये. आणि अनिका अशी काय सहजासहजी सोडणार नाहीये, त्यामुळे कमळे तुझा बळी तर जाणारच. कमळीचा पेपर अनिकाने फाडलेला असतो. सगळे मुलं घाबरतात कारण पकडलं गेलो तर सगळेच कॉलेजमधून बाहेर जातील. अनिकाने कशाचाही विचार न करता डायरेक्ट पेपर फाडून टाकलेला असतो. अनिका तिच्या एका मैत्रिणीला म्हणते, कोरपान घ्यायचं आणि वाटतेल ते लिहायचं. तसंही आपल्याला तिला फेलच करायचंय ना. अनिका तू काय म्हणते, कळतंय का तुला? शट अप. जेवढं सांगितलंय ना तेवढं करायचं, डोकं वापरायचं नाही. अनिका म्हणते, गावछाप मला चॅलेंज देत होती. अनिकाला आता स्वतःच आउट होणार आहे. किती फनी आहे ना मुलांनो. सगळी मुलं मात्र घाबरून गेलेले असतात कारण अनिका विचित्रच वागत असते. इकडे आता
ऋषीने कमळीला हॉस्टेलवर आणून सोडलेलं असतं त्याच्या गाडीतून. कमळी आता गाडीच्या खाली उतरते आणि थँक्यू सरांना म्हणते. सर गुड नाईट. सर म्हणतात महत्वाची गोष्ट राहिली ग, आईला हॅपी बर्थडे म्हणायचं राहिलंय. सर चला आता भेटूया उद्या सकाळी. आता कमळी चाललेली असते, खूप आनंदात असते. ऋषी मात्र खूप कौतुकाने त्या कमळीकडे बघत असतो. तिचा स्वभाव, तिचं बोलणं, तिचं वागणं, विचार करायची पद्धत अगदी साधी आणि सरळ असते. हेच ऋषीला खूप आवडलेलं असतं आणि ऋषी अगदी प्रेमाने तिच्याकडे बघत असतो. आता ऋषी तिला सोडवलेलं असतं आणि तो चाललेला असतो त्याच्या घरी. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी कमळी आलेली असते, कारण आज त्या पेपरचा रिझल्ट असतो आणि त्या रिझल्टवरून ठरणार असतं ह्या कॉलेजमध्ये राहणार की नाही राहणार. आल्या आल्या पहिले सरस्वती मातेचं दर्शन घेतलेलं असतं. आज आमच्या परीक्षेचा निकाल आहे आणि चांगला निकाल लागू दे देवी आई. तिथे आता अनिका आलेली असते. काय गये गावछाप, आज रिझल्ट आहे म्हणून आली काय कौतुकाने? अगं तू फेल होणार आहेस, एवढी काय कौतुक करतीयस? ए गावछाप, देवाला प्रार्थना करतीये का चांगल्या मार्काने पास होणार? ते कधी शक्य नाहीये. तू नापास आणि नापासच होणार, कळलं काय गावछाप? आता ऋषीचं लेक्चर चाललेलं असतं आणि ऋषी प्रश्न विचारतो. अनिका उभी राहते पण अनिकाला काय उत्तर देता येत नाही. कमळी म्हणते सर मला येते की, आणि कमळी इतक्या साध्या आणि सोप्या शब्दात उत्तर देते. ऋषी म्हणतो खूप छान आणि अगदी बरोबर उत्तर दिलंय. आता याचं लेक्चर चाललेलं असतं, त्यात एक सर येतात आणि म्हणतात मला 2 मिनिटं डिस्टर्ब करता येईल का? ऋषी म्हणतो यस सर, काय काम आहे तुमचं करा, आम्ही नंतर कंटिन्यू करू. सर आले म्हटल्यावर अनिकाला मनातल्या मनात खूप आनंद होतो. या मोमेंटचा किती वेळची वाट बघत होते मी. आता फायनली कमळी या कॉलेजमधून आउट होणार. सर म्हणतात 10 पैकी 9 मुलं पास झाले आणि एकच मुलगी नापास झाली आणि अगदी लाज वाटावी इतके मार्क मिळत, ती आहे कमळी मोहिते. ऋषी म्हणतो व्हॉट, काय बोलताय सर तुम्ही? अनिका जोऱ्यात ओरडते येस, मला वाटलंच होतं ही कमळी नापास होणार. सर डायरेक्ट सगळ्यांच्या समोर सांगतात उद्यापासून कॉलेजमध्ये तू येऊ शकणार नाहीयेस, तुला कॉलेजमधून आजच जायला लागणार. बिचारी कमळी उठते आणि पटकन सरांच्या जवळ जाते. सर तुम्ही मस्करी करताय का? मी नापास होणं शक्यच नाहीये, मी चांगल्या मार्कानेच पास झाली असणार आहे, तुम्ही एकदा परत चेक करा. सर म्हणतात तुला म्हणायचं काय, आम्ही का आमचं चूक करत नाही, आम्ही चूक केली होय आमच्या कामात. सर म्हणतात की मला खोटं ठरवतेस, 2 तासाच्या आत कॉलेज आणि रूम सोडली पाहिजे तू. ऋषी म्हणतो सर प्लीज, मी मध्ये बोलण्याचं हे करतोय, पण मला तिचा पेपर एकदा बघायला मिळेल का? सर म्हणतात हो बरोबरच आणलाय. आता ऋषी स्वतः चेक करत असतो कमळीचा पेपर. कमळी पेपर बघते. सर माझा पेपर नाहीये हा, हे माझं अक्षरच नाहीये. ते सर मान्य करायला तयारच नसतात की कमळी खरं बोलतेय. ते म्हणतात तू खोटं बोलतीयस, फेल झाली म्हणून. तू जे म्हणतीये ती मी मान्य करणार नाही, हा पेपर तुझाच आहे, त्यामुळे तू नापास झाली हे जाहीर करतोय. कमळी आता रडायला लागलेली असते, कारण सरांनी तिला फक्त 2 तास दिलेले असतात, रूम सोडायची आणि कॉलेज सोडायचं. सर काही ऐकून घ्यायला तयार नसतात. ऋषी सुद्धा खूप प्रयत्न करतो, पण सर त्याचंही बोलणं ऐकत नाही आणि कमळीचं तर बोलणं त्यांनी ओढून लावलेलं असतं. सगळ्या गोष्टीत मात्र अनिकाला खूप असा आनंद झालेला असतो. तिने ठरवले अगदी परफेक्ट तसंच झालेलं असतं. कमळीला 2 तासाच्या आत कॉलेज सोडायला लागलं आणि हेच अनिकाला हवं होतं, त्यामुळे ती खूप आनंदी असते. पण ऋषीला कमळीला जाम टेन्शन आलेलं असतं. कमळी आता त्या सरांच्या मागेच पळत आलेली असते. कमळी, निंगी आणि आता ऋषी सुद्धा आलेला असतो. ऋषी म्हणतो सर एकदा काय म्हणायचंय ऐकून तरी घ्या, माझ्या प्रत्येक स्टुडंटला मी चांगलाच ओळखतो. कमळी खूप हुशार आहे, ती नापास होणं शक्यच नाहीये. सर म्हणतात हो बघितलं की रिझल्ट. सर काहीतरी गलतफहमी झालीये, हे तुम्हाला दिसतंय तर तसं काही नाहीये, त्यामुळे प्लीज सर तुम्ही एकदा तिला चान्स तरी द्या, काहीतरी तिचं म्हणणं आहे ते ऐकून तरी घ्या. ते सर आता मान्य करायला तयारच नसतात. ऋषीही खूप प्रयत्न करतो, कमळीही खूप समजून सांगते, पण सरांनी पक्क ठरवलेलं असतं कमळीला एक सुद्धा चान्स द्यायचा नाही. त्यामुळे कितीही प्रयत्न केला, किती रिक्वेस्ट केली तरी ते सर ऐकून घ्यायला तयारच नसतात. ऋषीला म्हणतात काय एवढा प्रयत्न करताय आणि हिची बाजू का पकडताय तुम्ही? समोर सगळं आहे ना रिझल्ट, मग का हट्ट धरलाय की हिला एक चान्स द्या? प्लीज ऋषी सर तुम्ही त्रास देऊ नका मलाही आणि स्वतःलाही. कमळी, निंगी खूप प्रयत्न करतात, ऋषीही प्रयत्न करतो, पण सरांचा नकार आणि नकारच असतो. बास काहीही सांगू नका. ऋषी म्हणतो सर तिने खूप काही मागे सोडून अगदी खेड्यातून आली आहे, ती इतक्या सहजासहजी हार मानणार नाही किंवा तिचं स्वप्न चिरडून टाकावं इतकं स्वस्त नाहीये, तिला एक चान्स तरी द्या. सर म्हणतो नाही म्हटलं ना परत परत ते होणार नाही. सर आता एकदाच नाही म्हणतो आणि निघून गेलेला असतो. निंगी, कमळी अक्षरशः पाया पडतात, तरीही त्यांना चान्स दिलेला नसतो. ऋषीला मात्र खूप वाईट वाटत असतं की तो काहीच करू शकत नाहीये. निंगी आता रडता रडता म्हणते कमळीच्या बाबतीत मुद्दाम केलाय, कुणीतरी पेपर बदललाय. आता ऋषीला लगेच आठवतं की मी जेव्हा हॉस्टेलवर गेलो होतो कमळीला सोडवायला, तेव्हा अनिका गाडीमध्ये बसलेली होती, म्हणजे तिथं होती म्हणजे नक्कीच काहीतरी झालंय, तेही अनिकानेच केलंय. ऋषीला आता थोडा थोडा क्लू आलेला असतो लक्षात. ऋषी याचा कशाचाही विचार करत नाही, डायरेक्ट येतो आणि अनिकाच्या समोर उभा राहतो.
काल रात्री काय करत होती हॉस्टेलच्या बाहेर, तेही इतक्या रात्री? आता घाबरलेली असते अनिका आणि जरा घाबरून उत्तर देते, मी तिथे कामच करत होते. पण तू काय करत होता गर्ल्स हॉस्टेलच्या बाहेर? मी काय करत होता हा प्रश्नच नाहीये, मी तुला प्रश्न विचारलाय, तू सांग तू काय करत होती अनिका. ऋषी डायरेक्ट म्हणतो, कमळी तुझ्यामुळे फेल झालीये. काहीही म्हणू नको, म्हणजे काहीही करेल आणि सगळं काही मलाच म्हणणार का? तुझ्यामुळेच झालंय अनिका. ऋषी यावेळेला तू चूक करतोय, मी काहीही केलेलं नाहीये. ऋषी उद्या काहीही झालं तरी अनिकामुळेच झालंय असंच म्हणणारेस का तू? तू हे जरा अतिच करतोय. कमळीच्या लक्षात येतं, अनिकाने जे पेपर माझ्या हातात दिले आणि मी जे डस्टबिन मध्ये टाकले तोच माझा ओरिजिनल पेपर होता. आता कमळी अगदी धावत पळत चाललेली असते डस्टबिन मधून तो पेपर उचलायला. कमळीचा पेपर आता कमळीला मिळालेला असतो. जे तुकडे तुकडे करून कमळीच्या हातात दिलेले असतात तोच कमळीचा ओरिजिनल पेपर होता. कमळीने आता तुकडे जोडण्याचा प्रयत्न करते, निदान कळेल की हा माझा पेपर आहे आणि मला मार्क किती मिळाले. ऋषी म्हणतो, नक्की तुझा पेपर आहे? कमळी आता रडायला लागलेली असते, 100% सांगते हा माझाच पेपर आहे. आता ऋषी कमळीचा हात पकडतो आणि चल माझ्यासोबत असं म्हणतो. आता कमळी मात्र ऋषीकडे बघायला लागलेली असते की इतक्या हक्काने आणि माझा हात पकडलाय आणि हात पकडून हा कुठे घेऊन चाललाय. आता बघूया ऋषी तिचा हात पकडून नेमकी तिला कुठे घेऊन जातो आणि कमळीला खरंच न्याय मिळेल का? हे बघायचं असेल तर बघायला लागणार उद्याचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.